आपलं सहर्षाचं स्वागत करतोय. तुषार याच्या माध्यमातून सुद्धा अतिशय कालच्या दिवसापासून अतिशय सुंदर समालोचन केलं जात होतं. तुषार सोनावणे, तुषार पाटील आणि त्यानंतर ओमकार याच्या माध्यमातून समालोचनची भूमिका मात्र या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पार पाडताना दिसते. अतिशय सुंदर समालोचन. थ्री स्टार मूव्हीज यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण मात्र या ठिकाणी केलं जातं. अतिशय सुंदर लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. अख्खं महाराष्ट्र, अख्खं जग या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा निहाळत आहे. कॅमेरामॅन राहुल अत्रे याच्या माध्यमातून सुद्धा अतिशय चांगलं, राहुल म्हात्रे याच्या माध्यमातून अतिशय चांगलं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला बघायला मिळतंय. कॅमेरामॅन राहुल म्हात्रे. अतिशय सुंदर स्पर्धा, बराच लांब लांबून संभ या ठिकाणी आपल्याला येताना दिसल्यात. अग्रगणी समाज मंडळ मुंबई ठाणे माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. सचिन आणि महेश हे दोन फलंदाज मैदानामध्ये रवाना होत आहेत. नवघर मास्टर संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकले आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि शिलेदार नवघर मास्टर संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय, क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे जयमल्लार खारेगाव या संघाला. स्ट्रायकिंगकडे आपण बघू शकता सचिन, सेकंडकडे महेश, दोन सलामीवीर आपण बघू शकताय नवघर मास्टर संघाचे. गोलंदाज प्रथम वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज महेश राऊत गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे. सचिन म्हात्रे स्ट्रायकिंगकडे. पंचांचा इशारा परशुराम पाटील सरांचा या ठिकाणी इशारा होतोय की पहिल्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन जाईल गोलंदाज महेश राऊत. राईट नंबरवरती विकेटचा मारा. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. परशुराम सरांचा इशारा येतोय की हा चेंडू अभांतर आहे, वाईट चेंडू. पहिला चेंडू अभांतर हाताळतोय गोलंदाज महेश. एक धाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे ते म्हणजे नवघर या संघाची. पुन्हा एकदा महेश गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी ऑफ साइडला प्रेस केलंय. क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर होते. अविनाश पाटील याच्या मार्फत हे क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतं. एक धाव फक्त कंप्लीट केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे एका चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या धावसंख्येवरती. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. काही सुंदर स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. समाज कोळी अग्निगोळी ही स्पर्धा हलक्या हाताने फक्त चेंडू पुश करण्याचा प्रयत्न अपील केली जाते. म्हणजे ती अपील या ठिकाणी फेटाळून लावली जाते पंचांच्या मार्फत. एक धाव कंप्लीट केली जाते. जवळजवळ शरीराला हा चेंडू आदळला होता त्यामार्फत मात्र ही लेग बायच्या स्वरूपात एक धाव प्राप्त झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 313 या धावसंख्येवरती. गोलंदाज पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 15 सरळ बॉलच्या सहाय्याने चेंडूला खेळून काढले जाते. सुंदर फटका. मात्र क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि या ठिकाणी काय घडलंय तर 2 धावा या ठिकाणी चित्ताच्या वेगाने मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मास्टर संघाचं जे काही या समाज आगरी कोळी मित्रमंडळ मध्ये खेळत आहेत त्या सगळ्यांचं या ठिकाणी मी आता या ठिकाणी बघितलं आपण लॉफ्ट केलं या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक घेऊन 1 बाउन्स सीमा रेषा पार चेंडू जाताना दिसतोय. 4 धावांसाठी ऑन साइडला सुरेख फटका येतोय. फलंदाज सचिन याच्या माध्यमातून 4 धावांसाठी आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजे
9 या धावसंख्येवर 9 ऑफ लॉस ऑफ 0 विकेट्स. सुंदर फलंदाजी सचिन च्या माध्यमातून बघायला मिळते. पहिलं षटक हाताळताना गोलंदाज महेश थोडासा महागडा हाताळताना दिसतोय. पुन्हा एकदा महेश गोलंदाजच्या मार्गवर पुढचा चेंडू लास्ट केला. या चेंडूला सुंदर सलामी देताना हा चेंडू सुंदर फटका. 6 धावा. सचिन हिज ऑन फायर. 6 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजे 15 या धावसंख्येवरती. सुंदर फटका सचिनच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा महेश. यावेळेस बघितलं ऑप्टमच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली जाते. यष्टिरक्षक थोडस चुकतोय. दरम्यान एक धाव ही कंप्लीट केली जाते. बाईच्या स्वरूपात ही एक धाव प्राप्त झाले. परशुराम पाटील सरांचा या ठिकाणी इशारा येतोय की षटक या ठिकाणी समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर बिनबाद 16 धावा धावसंख्येवरती आपल्याला बघायला मिळते. सुंदर फलंदाजी नवघर संघाची. नवघर मास्टर अतिशय सुंदर फलंदाजी करताना दिसतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा नवघर मास्टर संघाने नाणेफेकी जिंकले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा त्यांचा धाडसी निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय आणि गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं ते म्हणजे खारीगाव या संघाला. आणि जो हा सामना जिंकेल तो 2 हात करेल जय खंडोबा पोमड या संघासमोर. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगकडे सचिन. गोलंदाजच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरे षटक हाताळण्यासाठी अविनाश. राईट नंबर विकेटचा मारा. हलक्या हाताने चेंडू पुश केले जाते. थोडस ओव्हरपिच चेंडू होता. फुल लेनचा चेंडू होता हा. त्या चेंडूला फक्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज चेंडू पर्यंत येईल चेंडू उचलेल तिथपुरती मात्र एकदा प्रयत्न. अविनाश याचा उल्लेख केला तर क्रिकेट 9 याच्या स्पोर्टचं नाव आहे. हवेमध्ये चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. धावसंख्या या 2 धाव्याने 19 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. अविनाशचा उल्लेख केला तर क्रिकेट 9 च्या माध्यमातून जे स्पोर्ट आहे त्याच्या मार्फत मात्र अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्याला आता ऑन साइडला खेळलाय. हवेमध्ये चेंडू महेश हा फलंदाज. सुंदर झेल या ठिकाणी टिपला जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना होतोय. धर्मा म्हात्रे मागच्या सामन्यामध्ये ज्याने अतिशय चांगली फलंदाजी केली होती. मागच्या स्पर्धेमध्ये ज्याने अतिशय चांगली फलंदाजी केली होती धर्मा म्हात्रे या फलंदाजाने ज्याच्या नावावर 50 धावा आपल्याला बघायला मिळाल्या तोच फलंदाज आता मात्र मैदानामागे रवाना होतोय. धर्मा म्हात्रे धावसंख्या 1 गडीच्या मोबदल्यात जाऊन पोहोचतोय ती म्हणजे धावसंख्या स्थिर आहे. 19 धावा आपल्या धावफलकावरती बघायला मिळत आहेत. चांगला झेल ऑन साइडला नरेशच्या माध्यमातून बघायला मिळालाय. अविनाश सुंदर गोलंदाजी. आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय 3 चेंडू अजूनही शिल्लक. स्क्वेअर पंच अमित पाटील यांना आपण बघू शकतोय. अपसाइडला हलक्याने फक्त चेंडूला पुश केलाय. कव्हर क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात. चेंडूला उचलून फेक तत्पुरती मात्र 2 धावा या कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या जवळ पोहोचतोय
ते म्हणजे 21 लॉस ऑफ 1 विकेट या धावसंख्येवरती 21 धावा धावफलकावरती नवघर मास्टर्स या संघाच्या. समालोचन करण्याची संधी मात्र या ठिकाणी प्राप्त झालाय. ऑन साइडला केल्याचा प्रयत्न, एक चांगला चेंडू अपसाइडला, गोलंदाजी अतिशय सुंदर पद्धतीची या ठिकाणी होताना दिसते. अविनाशच्या माध्यमातून अजून एक निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक, वर्षी नंबर 9 आपल्याला बघायला मिळतोय. मोठा प्रकार घालण्याचा प्रयत्न अपील होता आणि धर्मा हा या ठिकाणी फलंदाज बाद होतोय आणि नवगड मास्टर या ठिकाणी बॅकफुटला जाताना दिसतो. दुसरे षटक या ठिकाणी समाप्त झाले आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर नवगड मास्टर हा संघ फलंदाजी करत असताना धावसंख्या त्यांची आपण बघूया किती झालेली आहे. तर 21 धावा, 2 गडी च्या मोबदल्यात 21 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी, नवीन फलंदाज संतोष हा मैदानामध्ये जाताना दिसतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रेमनाथ पाटील, बॅट्समॅन संतोष आपल्याला जाताना दिसतोय आणि गोलंदाज जे नवीन षटक घेऊन येतात, तिसरे षटक माजी नगरसेवक प्रेमनाथ पाटील यांच्या मार्फत तिसरे षटक हाताळलं जाईल. अतिशय सुंदर स्पर्धा, निसर्गरम्य वातावरणात हे मात्र अतिशय सुंदर स्पर्धा मास्टर्स च्या माध्यमातून बघायला मिळते. सचिन सायगनकडे रेड बॉलचा इशारा, पंच परशुराम पाटील अतिशय सुंदर या ठिकाणी पंचांची भूमिका मात्र पार पाडताना दिसत आहेत. ऑन साइडला बघितलं तर स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग स्क्वेअर लेग मध्ये ऑन साइडला 3-4 क्षेत्ररक्षक म्हणजे 5 क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतात. अपब्रेकच्या माध्यमातून या चेंडूची हाताळणी केली जाते, मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत अभांतर धावाने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकली जाईल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजे 22 या अंकावरती. 22 लॉस ऑफ 2 विकेट्स. हलक्या हाताने चेंडूला फक्त पुश केले जाते. ऑन साइडला तळमळ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला उचलून एसटी शिकेपर्यंत फेकेल तत्पुरती मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेने संघाची धावकीत जाऊन पोहोचेल ते म्हणजे 23 या अंकावरती. पुढचा चेंडू आता सहगणकडे फलंदाज कुठला आहे तर संतोष, एक चांगला फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. नवघर मास्टर्स आणि खरेगाव मास्टर्स या 2 संघांमध्ये ही बलाढ्य लढत आपल्याला बघायला मिळते. सुंदर स्पर्धा या स्पर्धेमध्ये म्हणायचं झालं. आता ऑन साइडला भिरकावतो टाळांचा गजर, सुंदर क्षेत्ररक्षण झालं. सुंदर क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षकाचं नाव आमच्यापर्यंत कळवायचं आहे विकास. काय सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते. ओव्हरपिच चेंडू ब्लॉकिंग क्षेत्ररक्षण सुखी करतो. आणि फलंदाजाला प्राप्त झाला. या 4 धावांनी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 29 या धावसंख्येवरती. 2 गडी मोबदल्यात. नवगिरी मास्टर्स धावा जमवण्याचा प्रयत्न मात्र करतात. पुढचा चेंडू सुंदर चेंडू आहे, ऑन साइडला पुन्हा एकदा खेळून काढला जात आहे. 1 बॉल चेंडूला कलेक्ट केलं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, यस नो वेट अँड सायगनकडे फेकी, मात्र 2 धावा पुन्हा एकदा चित्याच्या वेगाने मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. मास्टर्स जे खेळाडू आहेत त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तितकं कमीच आहे, मात्र काय सुंदर खेळ या ठिकाणी दर्शवला जातो.
दोन धाब्याच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळते नवघर मास्टर्सच्या. ऑन साइडला भिरकावलाय, ड्राईव्ह केला जातोय, कव्हर ड्राईव्ह. पहिला क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय आणि या वेळेस मात्र धावतीच्या स्वरूपात सचिन हा फलंदाज या ठिकाणी बाद होताना दिसेल. दुसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये सचिन हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. ऑन साइडला बघितलं तर पहिला क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला, त्याला नरेशने साथ दिली आणि लगेच नॉन स्ट्राईक यांकडे क्षेत्ररक्षकाने चेंडूची फेकी केली आणि सचिन या फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागतंय. बॅक टू पॅव्हिलियन मिस्टर सचिन आणि लगेच नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना दिसेल, तो म्हणजे विराज. याला आपण बघू शकताय. आतापर्यंत शेवटचा चेंडू एक शिल्लक असेल, 5 चेंडूची समाप्ती झाली, एक चेंडू शेष आहे आणि त्या शेवटच्या चेंडूवर काय बघायला मिळेल, षटकार, एकेरी धाव, दुहेरी धाव किंवा मग विकेट किंवा मग डॉट बॉल हे पाहणं गरजेचं आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना 3 गणित मोबाईल 32 धावा. शेवटचा चेंडू अपसाइडला या चेंडूची हाताळणी केली जाते. व्हाईट चेंडूचा इशारा, अभ्यंतर धावेचा इशारा या ठिकाणी पोहोचवला जातो आणि एक धाव या ठिकाणी येताना दिसते. धावसंख्या या एका धावेच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचतोय 33 धावसंख्येवरती. अबिल या ठिकाणी फायदा मात्र या ठिकाणी समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करत असताना नवघर मास्टर संघाची धावसंख्या 3 गडीच्या मोबदल्यात 34 धावा आपल्याला बघायला मिळते. सुंदर फलंदाजी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी सुद्धा सुंदर झाले, मात्र फलंदाजी अतिशय सुंदर आपल्याला बघायला मिळते. गुणलेखनाच्या स्वरूपात ज्याने कालपासून अतिशय सुंदर गुणलेखनाचं काम केलं तुषार पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आभार आपण बघू शकता. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा, 34 लॉस ऑफ 3 विकेट्स ऑफ नवघर मास्टर्स. वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक हाताळले गोलंदाज नरेश, ज्याने ऑन साइड अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केले. जर्सी नंबर 7 पहिला चेंडू घेऊन जाईल, राईट नंबर विकेटचा मारा. ऑफ साइडला या ठिकाणी फक्त पुश केलाय क्षेत्ररक्षक आहे, मात्र क्षेत्ररक्षक थोडासा फ्लंबल होईल, तत्पुरती मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. क्षेत्ररक्षक थोडासा चुकतोय, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, काय भेटला या ठिकाणी तर 3 धावा, मात्र या ठिकाणी समाप्तीनंतर धावसंख्या जवळ पोहोचते ती म्हणजे 37 या अंकावरती. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, मास्टर ऑफ ब्लाइंड, सुंदर या ठिकाणी धावसंख्या रस्त्याला दिसते ती म्हणजे नवघर मास्टर्स. ऑन साइडला फिरकावलाय, हवेमध्ये चेंडू, स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे जाताना दिसतोय, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडूच्या हाताळणी दुसऱ्याचा प्रयत्न, येस नो वेटचा वापर या ठिकाणी केला जातोय, मात्र 2 धावा या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट नवघर मास्टर संघाचं ज्या ठिकाणी जर बघितलं तर रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुंदर आहे. 2 धावा मात्र आपल्याला बघायला मिळतात. या 2 धावा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 39 या धावसंख्येवरती. ऑन साइडला फिरकावलंय, हवेमध्ये चेंडू, चेंडूखाली क्षेत्ररक्षक, विलास त्याला जीवनदान दिले जातं. धावसंख्या या 2 धावेच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते ती म्हणजे 41 या धावसंख्येवरती. 3 चेंडूचा खेळ झालेला, 3 चेंडू 2 सुद्धा शिल्लक आहेत नरेशाचे. ओव्हर चेंडू या चेंडू आणि यावेळेस मात्र 3 धावा कंप्लीट केल्या जातात. मी म्हटलं होतं की नवघर मास्टर हा रनिंग बिटवीन द विकेट मध्ये अतिशय सुंदर आहे, ज्यांची रनिंग आपण बघू शकता. सीमारेषा लगतचे
जे चेंडू जातात त्या चेंडूवरती मात्र 2 ते 3 धावा ते जमा करतायत. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 या अंकावरती. तुषारचं या ठिकाणी मी कौतुक करतोय कारण की कालच्या दिवसापासून अतिशय सुंदर या ठिकाणी समालोचन केलंय तुषार याने. तुषार स्तुनामने ऑन साईडला भिरकावलंय स्क्वेअरला क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फ्लंबल होईल तत्पुरती मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, यस न वेट, फेकी मात्र उशिरा होते, त्याचा फायदा फलंदाजांना होताना दिसतोय. 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जवळ पोहोचते ती म्हणजे 46 या अंकावरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक. जर्सी नंबर 7 लास्ट बॉल घेऊन जाईल नरेश. सेकंड कडे फलंदाज संतोष. चेल लागली होती यापुढे. संतोष is on gone and Mr. संतोष षटक संपताय यावेळेस चौथा आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना नवघर मास्टर संघाची धावसंख्या आपण जर बघितलं तर 4 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या जर बघितली तर 46 धावसंख्या आपण धावसंख्या बघू शकता प्रथम फलंदाजी करत असताना नवघर मास्टर संघाची. वैयक्तिक 8 चेंडू मध्ये 15 धावा संतोष याने माध्यमातून 8 चेंडू 15 धावा. नवीन फलंदाज मैदानाकडे नितीन म्हात्रे. एका सेटिंगमध्ये नवघर मास्टर मध्ये आपण बघू शकता की 7 धावूच या ठिकाणी उल्लंघन केलंय की 7 धाव एकाच टीम मध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. ऑन साईडला भिरकावलंय 1 बाउंस चेंडूला कलेक्ट करेल का जर्सी नंबर 7 मात्र या ठिकाणी लॉंग ऑन क्षेत्राचा क्षेत्ररक्षक येतोय तिथपर्यंत मात्र 2 धावा मात्र चित्तेच्या वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या जवळ पोहोचते ती म्हणजे 48 या अंकावरती. तुषार पाटील अतिशय चांगली या ठिकाणी गुणलेखनाची भूमिका मात्र साध्य करताना दिसत आहेत. काय सुंदर या ठिकाणी लिखाणाचं काम केलं जात आहे. तुषार पाटील दॅट्स अ ब्युटिफुल ऑनसाइड लेखनाचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर या चेंडूची हाताळली. पंच परशुराम पाटील सरांचा आमच्यापर्यंत इशारा होतोय की हा चेंडू आव्हानदार आहे, तुला हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल आणि या एका धावेने मात्र संघाची धावसंख्या जवळ पोहोचते ती म्हणजे 49 या धावसंख्यावरती. पुढचा चेंडू गोलंदाज विकास याचा अपील केली जाते मात्र जवळजवळ शरीराला हा चेंडू हाताळला जातो. लेग बायच्या स्वरूपात अजून एक धाव प्राप्त होतं आणि या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 50 या अंकावरती. 50 धावा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 50 धावा नवघर प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतो की नवघर मास्टर्स सेमीफायनलचा हा सामना आहे. नवघर मास्टर्स आणि खारीगाव मास्टर्स या 2 संघांमध्ये ही लढत आपल्याला बघायला मिळते. जो हा सामना जिंकेल तो 2 हात करेल पेमन मास्टर संघां समोर. पंचांचा इशारा येतोय या चेंडूला भिरकावून दिला. ओव्हरपिच चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू
नेत्रदीपक फटका आपल्याला बघायला मिळतोय आणि या 4 धावाने मात्र संघाची धावसंख्या वेगाने झपाट्याने वाढताना दिसते. 62 या धावसंख्यावरती 62 रन्स. अतिशय सुंदर वाईट चेंडूचा इशारा. अजून धावसंख्या जाऊन पोहोचते 63 या धावसंख्येवरती. लास्ट शेवट चेंडूचा या ठिकाणी शेष चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज विकास थोडासा महागडा पडला जातोय. शेवटचा चेंडू गोलंदाज विकासचा ऑप्शनच्या बाहेर या चेंडूची हाताळणी केली जाते. मात्र पंचांचा इशारा पुन्हा एकदा आमच्यापर्यंत येतो की बाबा हा तुला चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागेल. दॅट्स अ व्हाईट बॉल अँड पुन्हा एकदा हा तुला चेंडू हाताळावा लागेल. बॅक टू बॅक 2 चेंडू अवांतर आपल्याला बघायला मिळतात आणि अवांतर धावणे धावसंख्या बाहेर जाऊन पोहोचतो. जोरदार धाव मात्र घेतली होती. काय घडलंय काय नाही तर या वेळेस व्हाईट चेंडूचा इशारा. व्हाईट +2 रन्स. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन विकेट. काय सुंदर फलंदाजी या ठिकाणी साध्य केली जाते. 3 धावा अतिरिक्तच्या स्वरूपात आणि 3 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 67. जायला या 6 धावाने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 73 या धावसंख्येवरती. काय सुंदर फलंदाजी बघितली नवघर मास्टर्स या संघाची. प्रथम फलंदाजी स्वीकारली होती नाणेफेकी जिंकून आणि तो निर्णय त्यांचा या ठिकाणी सफल ठरतोय. कारण की जर बघितलं तर 5 ओव्हरचा या ठिकाणी खेळ होता आणि 5 या ठिकाणी ओव्हर मध्ये जर जवळजवळ बघितलं तर 73 धावा त्यांनी या ठिकाणी फटकावलेल्या आहेत आणि 74 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे खारेगाव मास्टर संघासमोर. पमान संघाने या ठिकाणी थोडस स्ट्रगल व्हायचंय आणि वॉक करून घ्यायचंय कारण की पुढचा सामना आपला जो आहे तो या 2 संघांमधून जो सामना जिंकेल त्यांच्याशी आपली पुढची लढत बघायला मिळणार आहे. शेवटचा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. फायनलचा सामना तो म्हणजे नवघर मास्टर आणि खारेगाव मास्टर्स या 2 संघांदरम्यान जो संघ जिंकेल तो 2 हात करेल पमन मास्टर्स या संघांमध्ये. विनंती करतोय यानंतरचं समालोचन ऐकायला मिळेल तो म्हणजे तुषार सोनावणे याच्या मार्फत. विनंती करतोय मास्टर देवेंद्र भोसकर
सरांना की आपण या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे आणि आपला सुमधुर आवाज या ठिकाणी पेश करायचा आहे. विनंती करतोय मास्टर देवेंद्र भोसकर सरांना. येस प्लीज ऑन कमेंटेटर एरिया. ये भगवारम, ये भगवारम, ये भगवारम, जिसे देख जमाना हो गया दंग, जिसे ओढ़ के, जिसे ओढ़ के, जिसे ओढ़ के नाचे रे बजरंग. मुझे चढ़ गया भगवा रंग रंग, मुझे चढ़ गया भगवा रंग रंग. ये भगवारम, ये भगवारम, ये भगवारम, ये भगवारम, ये भगवा रंग है ऋषि मुनियों और संतों का. ये भगवा रंग है ऋषि मुनियों और संतों का, हिंद के वीर बलियों का और महंतों का. मुझे चढ़ गया भगवा रंग रंग, मुझे चढ़ गया भगवा रंग रंग. धन्यवाद डीजे. मी देवेंद्र भोसकर आपल्या सर्वांचा या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करत आहे. आपण पाहताय आगरी कोळी समाज मंडळ रजिस्टर ठाणे मुंबई यांच्या सौजन्याने आयोजित बाहेरगाव येथील दमण एक सुंदर ठिकाण मिनी गोवा या ठिकाणी ही मास्टरची क्रिकेट स्पर्धा. कालच्या स्पर्धेमध्ये राईगाव आणि सफाळे मास्टर या दोन संघामध्ये अंतिम सामना झाला आणि सफाळे मास्टर संघाने प्रथम, राईगाव मास्टर संघाने द्वितीय पारितोषिक पटकावलं. आणि आजच्या दिवसामधील जे संघ खेळत असताना पोमन संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. आणि आता आपण जो सामना पाहताय यूट्यूबवर लाईव्ह, तो सामना सुरू आहे. नवघर मास्टर आणि खारीगाव मास्टर या दोन संघामधील सेमीफायनलचा अतिशय महत्त्वाचा सामना. हा सामना जो जिंकेल तो 2 हात करील पोमन मास्टर या संघाबरोबर अंतिम सामन्यामध्ये. विजयासाठी लक्ष ठेवलेलं आहे नवघर मास्टर संघानं. तर 73 धावा त्यांनी केलेल्या आहेत. 74 धावा करायच्या आहेत, घाई करायची आहे, कारण आपल्याला लगेचच अंतिम सामना खेळून बक्षीस वितरण सोहळा आटपून लवकरात लवकर हे मैदान देखील रिकामं करायचं आहे. आणि धावा करायच्या 74 आणि ही मॅच मजा येणार आहे. खारीगाव संघ सुद्धा देखील अतिशय चांगला बलाढ्य संघ आहे. खूप चांगले फलंदाज आहे त्यांच्यामध्ये. मागच्याच आठवड्यामध्ये जे आचोला येथे जी स्पर्धा झाली, जे आचोला मास्टरने आयोजित केली होती आगरी कोळी समाज मंडळाच्या अंतर्गत, त्या ठिकाणी अंतिम विजेतेपद हे आचोला या संघाच्या ठिकाणी खारीगाव संघाने पटकावलेलं. सामन्याला सुरुवात पहिलं षटक घेऊन येतोय संतोष. आउटसाइड ऑफस्टम गोलंदाजी, अतिशय चांगला चेंडू लेफ्ट करतोय फलंदाज रवी. हा एक चांगला फलंदाज आहे, अतिशय चांगला त्यांचा शुद्ध टेक्निकल फलंदाज म्हणून बघितलं जातं. रवी याला सुनील गावस्कर ज्या प्रकारची टोपी घालायची त्या प्रकारची टोपी नेहमी हा फलंदाज घालत असतो. क्षेत्ररक्षण करत असताना सुद्धा आपण पाहतो यावेळेला पहिलाच फटका झेल होतोय की काय, महेश त्या ठिकाणी आहे आणि अतिशय चांगला झेल, सुरेख झेल पकडला जातोय आणि गरीबात. ज्याच्यावर खूप आशा होती खारीगाव संघाची, तोच फलंदाज धावा जास्त आहेत म्हणून पहिल्याच वेळेला अतिशय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि जेलचीच्या रूपानं महेश आणि लॉंगॉनला महेश तामोरे एक अष्टपैलू खेळाडू आहे, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज नवघर संघाचा, त्याने अतिशय सुरेख झेल पकडला. या ठिकाणी आपण बघतो सकाळपासून खूप जे क्षेत्ररक्षक आहेत ते झेल सोडताना दिसत आहेत. नरेश यांनी या ठिकाणी एक चांगला झेल पकडला होता, त्याच्यानंतर विकास याने या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. नागेश यांनी सकाळी झेल सुटलेला होता, पण मात्र महेश याला हा झेल सापडला. आता नवीन गेलेला फलंदाज मैदानामध्ये महेश तामोरे 2 सामनावीराचा पुरस्कार त्यांनी पटकावलेला आहे.
नवीन गेलेला फलंदाज थोडंसं डिफेन्स पद्धतीने हा ना धावची तोडण्याची शक्यता आहे, नाही वाचला आहे असं म्हणावं लागेल. गडी बाद झाला असता, म्हणजेच खारेगाव संघाचा खूप मोठा प्रयत्न होता की आम्हाला तुम्ही बाद करा, परंतु तो शेवटच्या क्षणी आणून पाडला दोन्ही फलंदाजांनी. असं झालं, धावत होते. विकासाचा कॉल चुकीचा होता. चेंडू खेळपट्टीवर थांबलेला होता. चांगली गोलंदाजीची सुरुवात संतोष याच्याकडून आपल्याला बघायला मिळाली. अजूनही एकही धावेला सुरुवात झालेली नाही. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू गडीबाद, तिसरा चेंडू निर्धाव. धावा करायच्या 74, मात्र मोठे फटके देखील यायला लागतील नंतर. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका, स्टेट ड्राईव्ह आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला चकून आणि चेंडू सीमा रेषेबाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. तर या चौकाराने संघाचं आणि स्वतःचं देखील खातं खोललं जाते. 4 धावा होत आहेत. आगरी कोळी समाज मंडळ रजिस्टर ही खूप जुनी संस्था आहे. तब्बल 20 वर्षापूर्वी कुमार भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली या संस्थेची स्थापना झालेली होती. आता ते कार्याध्यक्ष आहेत, सहकार्याध्यक्ष स्वप्नील भोईर, रायगावचे अध्यक्ष आहेत विश्वास भोईर मोगरपाडा, त्याचप्रमाणे खजिनदार प्रेमनाथ पाटील खारीगाव, सल्लागार प्रकाश देवळीकर आणि उपाध्यक्ष अनिल पाटील ढोकाळी आणि सचिव विवेक म्हात्रे रायगाव. तर असे मोठमोठे दिग्गज पदाधिकारी आहेत आणि त्यांच्याच अथक प्रयत्नानं ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना दिसतंय. 4 धावा आतापर्यंत, प्रत्येक षटामध्ये 15 धावांची सरासरी आहे. पुलटा चेंडू झेल होतोय की काय, ज्या ठिकाणी शतरक्षक लावलेला होता त्याला चकून चेंडू सीमारेषेबाहेर चौकार. 4 धावा. नारायणभाई आणि सचिन डोंगरे, मी मुंबईकर. सचिन डोंगरेला आपण ओळखता, नवघर भांडे परिसरातील समाजसेवक आणि सप्लिमेंटचे जे प्रोड्युसर आहेत, म्हणजे प्रोप्रायटर जे बोलतायत आपण, व्यायामपटूंना जे पुरवतायत ते मी मुंबईकरचे सचिन डोंगरे यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. झेल पकडेल त्याला 100, विकेट घेईल त्याला 100 रुपये. नवघर शिरेदार संघासाठी नारायणभाई आणि सचिन डोंगरे मुंबईकर यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, अवांतर चेंडू. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. धावसंख्या झालेली आहे 9 धावा. सचिन डोंगरे यांचं हार्दिक स्वागत. क्षेत्ररक्षण बदली हवा आहे का? हा घ्या ना, असेल तर तुमचा बोलवा. तर थोडंसं इंजर्ड झाला होता सचिन, म्हणजेच आपण म्हात्रे म्हणजे गणेश या नावाने देखील आहेत. ठीक आहे, क्षेत्ररक्षणासाठी उभं राहिलेला आहे. थोडासा इंजर्ड झाला होता, कॅच आम्ही बघितलं झेल पकडताना, पण आता मात्र थोडंसं उभं राहत आहेत. नारायण सचिन डोंगरे तुमचं हार्दिक स्वागत आगरी कोळी समाज मंडळाकडून, मी मुंबईकर. तर त्यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. हा चेंडू आउटसाईड ऑफस्टम होता आणि चांगल्या चेंडूची सांगता. दुसरं षटक मैदानामध्ये योगेश याच्याकडून हाताळण्यात येते. धावा आहेत 9. पहिलं षटक संपलं, धावा आहेत 9.
धावा करायच्या आहेत 74. प्रत्येक चांगल्या धावा जमवाव्या लागतील खारीगाव संघाला. मोठी जबाबदारी आणि अतिशय मोठा फटका, खूप मोठा फटका, 6 धावांसाठी षटकार. तर या 6 धावा आलेल्या आहेत. 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकली. धावा झालेल्या आहेत त्या 15. पुढचा चेंडू, चांगली फलंदाजी विकासाची. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, थोडासा इनर एज लागला जातोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी अजय येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव दोन्ही फलंदाज समाधान मानतात. मी म्हटलं हा सामना चांगला होईल कारण चांगली फलंदाजी आहे. तरी खारीगावच्या संघामध्ये मी योगेश आला काय बघितलं नाही, योगेश दिसत नाहीत. योगेश असता तर थोडंसं त्याला प्रॉब्लेम आहे. या 1 मार्च आता परवाच्या मंगळवारी दिसतंय आपल्याला. 1 मार्च महाशिवरात्र आणि धारावी मातेची यात्रा आहे. धारावी माते की जय. आणि यात्रेसाठी स्वप्नील भोईर यांच्याकडून सर्वांना आग्रहाचं आमंत्रण आहे. सर्व संघांनी धारावी मातेच्या यात्रेसाठी यायचं आहे. स्वप्नील भोईर त्या ठिकाणी आपली व्यवस्था करतायत, बघत आहेत. पूर्ण दिवस त्या ठिकाणी राहणार आहेत. भंडारा आहे तर यायचं आहे आणि लाभ घ्यायचा आहे. महाप्रसादाचा असतो जो आपण करतो तो पूर्ण दिवसभर असतो. नाहीतर वाटेल जेवण आहे, नाही प्रसादाचा असतो. तर हा पुढचा चेंडू 3 वाजता पालखी निघते. यावेळेला हा चेंडू निर्धाव निघून जातोय. पालखी देखील दुपारी 3 वाजता निघते. ती पूर्ण गावांमध्ये फिरून दुसऱ्या दिवशी ती पुन्हा मंदिरामध्ये जाते. तर असा खूप मोठा उत्सव असतो. आणि कोरोनाच्या काळामध्ये हा उत्सव छोट्या प्रमाणे साजरा व्हायचा. यावेळेला मात्र मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होईल. धावसंख्या आहे 18 धावा आहे. पुढचा चेंडू अजय याच्याकडे गेलेला आहे. 18 धावा आहेत, 19 झालेल्या आहेत. पुढची आणखीन एक धाव घेतली जाते आणि धाव पूर्ण झाली तर धावा होतील 20. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अतिशय चांगली फलंदाजी खारीगाव संघाची. जिंकण्यासाठी तुम्हाला 74 धावा करायच्या आहेत. आतापर्यंत 20 धावा झालेल्या आहेत 2 षटकामध्ये. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 15 धावा करायच्या होत्या. म्हणजे आतापर्यंत तुम्ही 10 धाव्याने मागे पडलेले आहेत. तुम्हाला मोठे फटके, विकासनी जसा फटका मारला तसे मोठे फटके खरंच मारावे लागतील. एका षटकामध्ये तुम्हाला जवळपास 20 ते 25 धावा काढाव्या लागतील तर तुम्ही सामन्यामध्ये बनून राहाल आणि काही होऊ शकतं. सचिन डोंगरे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. गुणलेखक आणि समालोचक तुषार, दोन्ही पण तुषार आहेत, तुषार पाटील आणि तुषार सोनावणे. तर मुंबईकर सचिन डोंगरे यांच्याकडून ह्या दोघांना 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. मी मुंबईकरचे चांगले प्रोप्रायटर आहेत ते सचिन डोंगरे. आणि नारायणभाई आणि सचिन डोंगरे यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी आणि विकेटसाठी शिलेदार संघाला 100 रुपयाचं पारितोषिक. विलास यावेळेला झेल आहे, 100 रुपये घेण्याची संधी होते की काय बघूया. विकेट दोघांना मिळाले असते. जो झेल पकडेल त्याला 100 आणि विलासला 100 मिळाले असते, पण तसं काही झालेलं नाही. नो मॅच लँडमध्ये निर्जन स्थळी चेंडू पडतो. त्या ठिकाणी कोणीही क्षेत्ररक्षक नाही आहे. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावा होत आहेत 22. जिंकण्यासाठी 74 धावा करायच्या आहेत. 3ऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. 5 षटकांचा सामना. पुढचा चेंडू थोडासा वेगामध्ये बदल पण चांगला ओळखलेला आहे. आणि यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एका धावेवर समाधान. एके दुहेरीशी काही जास्त फरक पडणार नाही नवघर संघाला असं म्हणावं लागेल. जेवणाचं कोणी शिल्लक असेल आणखीन तर जेवून घ्या. लगेचच 15 मिनिटांमध्ये काउंटर बंद होणार आहे. साफसफाई देखील करावी लागेल सर्वांना, म्हणून बंद होणार आहे. मंडळाचे खजिनदार त्यांनी विनंती आहे, जेवायचे बाकी आहेत असं कळतं. ठीक आहे त्यांची मॅच आहे. मॅच खेळल्यावर ते जेवतील. चालेल. तुम्ही यावेळेला मात्र बघूया काय होतंय. पंचांचा इशारा बाद. चांगला प्रयत्न केलेला होता महेश यांनी, डाईव्ह मारलं होतं परंतु बाद. धावा आहेत 24 धावा. गडी बाद झाले 2. 3रं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 74 धावा करायच्या आहेत. म्हणजे अजूनही 50 धावांची गरज आहे. 50 धावा करायच्या आहेत. तर आपण जर षटकार मोजले 15 चेंडूमध्ये 50 धावा करायच्या आहेत. षटकार जर मोजले तर 8 षटकार मारावे लागतील. 15 चेंडूमध्ये 8 षटकार.
पॉसिबल आहे. आपण जर रेग्युलर क्रिकेट बघतो त्या ठिकाणी असं पॉसिबल असतं, होतं ते मारतात. कधी कधी 2 चेंडूवर 12 धावा हवे असतात, तर आपण बघितलं की 2 चेंडूवर 2 षटकार मार. जर फर्स्ट हिट आज 27 जानेवारी गदी माडगुळकर कुसुमाग्रज यांचा वाढदिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर सचिन म्हात्रे हे बाहेर येत आहेत दुखापतग्रस्त. ते दुखापतग्रस्त झाले तर पोमन संघासाठी चांगली बातमी आहे का काय? नवीन गेलेला फलंदाज मैदानामध्ये नरेश जातोय. हा देखील एक चांगला हार्ड हिटर फलंदाज, चांगली फलंदाजी करावी लागेल. मोठा फटका पायावर चेंडू आलेला, पायचीची अपील. धाव घेण्याचा प्रयत्न आत्ता झालेला आहे, अगोदर झाला नव्हता. पंचांकडे पाहत होते बाद देत आहेत का नाही. लेग बायचा इशारा. चांगले पंचगिरी परशुराम पाटील मंडळाचे अधिकृत पंच. धावसंख्या 25, 25 रन्स ऑन द बोर्ड, 2 विकेट डाऊन. $49 धावांची अजूनही आवश्यकता. तर 8 षटकार खरोखर तुम्हाला मारावे लागतील. 7 तरी मारले तरी तुम्ही जवळपास पोहोचू शकता. आणि प्रयत्न ते यावेळेला मात्र चांगला चेंडू. अतिशय वेगामध्ये बदल केलेला, अलगद टाकलेला होता. लेग स्पिनचा मारा बघितला आपण. विलास शेवंते एक चतुर गोलंदाज आहे जो वेगामध्ये नेहमी बदल करतो. फ्लाईटेड डिलिव्हरी बघतो आपण त्याला. फ्लाईट टाकतो, कधी लेग स्पिन टाकतो, लेग कटर टाकतो, कधी वेगवान चेंडू टाकतो. 6 प्रकारचे 5 चेंडू टाकतो. ज्याप्रमाणे तो होता आता तो 45-50च्या आसपास आलेला आहे, तरी त्याच प्रकारचा तो आहे यावेळेला. फायटेड चेंडू आणि एसटीची अपील मात्र पंचांनी फेटाळून लावलेले आहे. आणि वाईट चेंडू, वाईट बॉल. या अवंतरनामीने धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावा होत आहेत 27 धावा. धावा करा, जोरात फटके मारा. खारीगाव संघ तुम्हाला विजयी व्हायचा आहे. मोठे फटके मारा, धावून धावा काढा, जवळपास जा. हां, यावेळेला चांगला फटका येतो. बघूया काय होतं. मिड विकेट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, चांगला क्षेत्ररक्षक आहे योगेश आहे. एक 35चा खेळाडू आहे. आणि तसंच बघितलं आपण तिचे चांगली क्षेत्ररक्षण. चेंडू स्वतः घेऊन जातो. टेनिस क्रिकेटमध्ये आपण नेहमी बघतो की फेकी करण्यापेक्षा चेंडू स्वतः घेऊन जातात. 3 षटकं संपलेले आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 गडी बाद, 28 धावा. म्हणजे या षटकामध्ये देखील संघ मागे पडलेला आहे असं म्हणावं लागेल. पहिल्या 2 षटकामध्ये 20 धावा होत्या. आता या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या. 28 धावा. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 15-14-15 धावा करायच्या होत्या. आता राहिलेले आहेत 2 षटकं, 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत 46. 12 चेंडू 46 धावा. 23 धावांची सरासरी आहे प्रत्येक षटकामध्ये. म्हणजे 4-4 षटकार, 3, 8, 7 षटकार तरी मारावे लागतील 12 चेंडूमध्ये. ह्या वेळेला चांगला फटका आहे. चौकार येतो की काय? जर मिसफील्ड झाला तर चौकार जाईल. नाही, चांगलं क्षेत्ररक्षण संतोष याच्या मार्फत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. आपण सकाळपासून बघतो की हे जे मैदान आहे अतिशय फास्ट आउटफील्ड आहे. आणि थोडीशी जरी मिसफील्ड झाली की चेंडू हा लगेचच सीमारेषेबाहेर जातो. चौकार भेटतात. असे सकाळपासून खूप चौकार मिळाले. आणि या मैदानामध्ये खूप जास्त धावा जमल्या होत्या. कारण नवघर संघाने सुद्धा 80 धावांचा पल्ला पार केला होता. आता आज देखील त्यांनी 73 धावा केलेल्या आहेत. हा चेंडू अजय म्हात्रे एक नामांकित गोलंदाज, नंबर 1 बॉलर असं म्हणावं लागेल. आता ते मास्टर क्रिकेट खेळत आहेत. जर ते रेग्युलर क्रिकेट खेळला आहे तरी देखील ते त्यांची गोलंदाजी अतिशय अनप्लेएबल गोलंदाजी आहे. इंटरनॅशनल खेळाडू आहेत. आपल्या इंडियन क्रिकेट डिसेबल टीमचे सदस्य आहेत गोलंदाज अजय म्हात्रे. आपल्या आगरी समाज मंडळाकडून खेळतात. थोडीशी स्तुती केली त्याच्यामुळे थोडंसं मला वाटतं त्यांना मजा वाटली आणि त्यांनी चेंडू अवंत टाकला. आउटसाईड ऑफ स्टंप चेंडू टाकला. खूपच बाहेर चेंडू, इतका बाहेर टाकला की वाईट घोषित केला पंचांनी. यष्टीरक्षक नितीन म्हात्रे त्याला देखील चेंडू सापडला नाही. आणि चेंडूवर 1+1 अशा 2 धावा आल्या. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावा झाल्यात 31 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. धावा झाल्यात 31. खारीगावचे जे खेळाडू त्यांना ओरडून सांगतायत की मारा मारा,
परंतु तशी गोलंदाजी काही मुभा देत नाही आहे मोठे फटके मारण्याची. यावेळेला स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षण करतो. शॉट मिड ऑफला चेंडू गेला होता. फक्त एक धाव, एका धावेने धावसंख्या पुढे गेली. धावा झालेल्या आहेत 32. पोमन संघाने तयारीत राहायचं आहे. हात तोंड वगैरे धुवून बाथरूम करून, कारण लगेच आपल्याला वेळ जास्त घालवायचा नाही आहे. सामना खेळवायचा आहे आपल्याला, अंतिम सामना. आणि मैदान आपल्याला मैदान मालकांच्या ताब्यात द्यायचं आहे. त्यामुळे होईल आपलं वेळामध्ये आणि आपण जास्त वेळ घालवू नका. अंतिम सामन्याला लगेचच सुरुवात होणार आहे. या सामन्यानंतर अजय याचा पुढचा चेंडू विकासाचा. यावेळेला विकासाच्या बॅटची थोडीशी एज घेतली चेंडूने. अतिशय मोठा छटकार त्याने मारला होता. यावेळेला देखील चांगला प्रयत्न केला होता. एक धाव फक्त मिळते. विकास याला थोडीशी फेकी खराब होती संतोषाची, परंतु काही त्याने नुकसान झालेलं नाही. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे झाली. धावा झाल्या 33 धावा. अजूनही 41 धावांची गरज. धावा झाल्या 33. 8 चेंडू 41 धावा. ह्या वेळेला झेल उडालेला आहे आणि झेल सोडलेला आहे. कॅज्युअल फिल्डिंग बघायला मिळाली आपल्याला. 100 धावा दोन्ही बंधू, 100 रुपयाचं बक्षीस दोघांचं गेलेलं आहे. कारण जर विकेट अजयला मिळाली असते 100 धावा 100 रुपयाचं बक्षीस होतं. कॅच पकडला असता नितीनला 100 रुपयाचं बक्षीस होतं. नारायण भाई आणि सचिन डोंगरे या दोघांकडून पैसे त्यांनी अगोदरच जमा केलेले आहेत. तब्बल 2000 रुपये जमा केलेले आहेत. 10 विकेटसाठी त्यांनी दिलेले आहेत. प्रत्येकी 200 असं या प्रकारचा हा चेंडू. थोडीशी खराब गोलंदाजी. या वेळेला मात्र धावचीत घेण्याचा प्रयत्न झाला होता. फेकी खराब, धावचीत काही झालं नाही. अवांतर चेंडूचा इशारा पवनचांनी केलेला आहे. व्हाईट बॉल म्हणजे धावा तुम्ही नाही काढत असले तरी आम्ही तुम्हाला देतो व्हाईट वगैरे टाकून. अवांतरच्या रूपाने यष्टीरक्षक सुद्धा चुकतोय आणि त्याच्यामुळे 1+1 अशा या 2 धावा. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावा झाल्यात 36 धावा झालेल्या आहेत. 39 धावांची गरज आहे. चेंडू बाकी 7. प्रत्येक चेंडूवर षटकार. छत्तीस धावा. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू. षटक संपलेले आहे. 4 4 षटकं संपलेले आहेत. धावा मात्र थांबलेल्या आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये 38 धावांची गरज. शेवटच्या मी थोडंसं मागे थोडंसं स्कोअरमध्ये थोडीशी चूक झाली होती. 39 बोलत होतो. 38 धावा पाहिजेत. तर या शेवटच्या षटकामध्ये 38 धावांची गरज आहे. यावेळेला महेश तामोरे यांना गोलंदाजी आली नाही कारण त्यांनी मागच्या याच्यात 17 धावा दिलेल्या होत्या. तर विकास जे याला बघतो आपण पहिले षटक नेहमी हाताळतो, तर यावेळेला मात्र खूप धावा बाकी आहेत. 38 धावा बाकी आहेत. म्हणून विकास यांना गोलंदाजी दिले. म्हणून असं नाही, विकास एक चांगला गोलंदाज आहे. पहिलं षटक तो हाताळायचा यावेळेला आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका, साधा षटकार. सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिनानिमित्त विकास म्हात्रे यांच्यासाठी पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिकसाठी सचिन डोंगरे मी मुंबईकर यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु षटकार झालेला आहे पहिल्या चेंडूवर. एका विकेटचे 500 रुपये. वा, मार्केट वधारलेलं आहे. बक्षीस वाढलेले आहेत. यावेळेला मात्र चेंडू चौकार जाणार की काय. षटकार आलेला होता, त्यानंतर चेंडू सीमा रेषे बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. दोन चेंडूवर 10 धावा आलेल्या आहेत. आता मात्र 4 चेंडू आणि 28 धावांची गरज. 4 चेंडू 28 धावांची गरज. विजयातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न दिसतोय खारीगाव संघाचा. विकास मदत करतोय त्याला. विकास मदत करतोय असं म्हणायला गेल. 2 चेंडू मध्ये 1 षटकार 1 चौकार दिलेला आहे. हॅट्रिक साठी 5,000 सचिन डोंगरे आणि एका विकेट साठी 500 रुपये. वा वा वा, खूप बक्षीस आहे, खूप बक्षीस आहे. या वेळेला मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू टॅप केलेला आहे. चेंडू सीमा रेषेजवळ जाणार की काय नाही. अजय त्या ठिकाणी तो एक धाव घेतली जातोय
आणि 2 धावावर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावा होत आहेत 48 धावा. म्हणजे धावसंख्या जर थोडी का आपण जर विचार केला 60च्या घरामध्ये असती ती जर 74च्या घरामध्ये गेली, 60च्या घरामध्ये असती तर खूप चांगलं झालं असतं. खूप तुल्यबल्य सामना झाला असता जर झेल पकडण्यामध्ये यश आलं असतं खारीगाव संघाला असं म्हणता येईल. शेवटचे 3 चेंडू बाकी. पुन्हा एकदा मोठा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे का, काय होतोय, षटकार की चौकार, बघूया. चौकार आलेला आहे. 4 धावा. या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावा झालेल्या आहेत 52 धावा. 50 धावांचा टप्पा पार केलेला आहे. विकास सलामीला गेलेला फलंदाज खूप चांगली फलंदाजी करतोय. 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आहेत. नाबाद फलंदाजी. त्यांनी शेवटचं षटक मात्र अतिशय खराब हाताळलेलं होतं. गोलंदाजीमध्ये खूप धावा त्यांनी दिलेल्या होत्या, त्याच्यामुळेच ही धावसंख्या 27 धावा त्यांनी दिलेल्या होत्या आणि त्यांनी स्वतः आतापर्यंत 28 धावा जमवलेल्या आहेत. 13 चेंडूमध्ये 6 चेंडूत जास्त दिलेस ना पण मित्रा. हा चेंडू पुन्हा एकदा आणि स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने सीमारेषेजवळ चेंडू नक्की जाईल की काय माहीत नाही. 1 धाव टप्पा 2 टप्पा 2 धावा घेतलेल्या आहेत आणि चेंडू थांबलेला आहे. त्या ठिकाणी संजय येतोय, क्षेत्ररक्षण करतोय. चांगली तिसरी धाव चांगली फेकी. बघूया काय होते. बाद नरेश हा बाद होतोय. अरे वा, म्हणजे आता जी विकेट घेतली ज्यांनी क्षेत्ररक्षण करून फेकी केली त्याला 100 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. त्यांनी गडी बाद केला ना. हा तर तो त्या क्षेत्ररक्षकाला 100 रुपये. सचिन डोंगरे मी मुंबईकर दिल खुश कर दिया. अतिशय मोठं मन आपल्याला बघायला मिळते. संजय याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि खूप चांगली पारितोषिकाची रक्कम या ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहे. तुषार पाटील, तुषार सोनावणे समालोचक आणि स्कोरर या दोघांना 500 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. नवीन गेलेला फलंदाज मैदानामध्ये अमित शेवटचा चेंडू घेणार आहे. षटकार मारतोय की काय, बघूया की विकेट घेते. 500 रुपये मिळतील विकेट घेतले तर. विकास मात्र याला आणि हा चेंडू सुटलेला आहे, मागे गेलेला आहे. धाव मात्र घेत आहेत त्या ठिकाणी. 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा. विजयातील अंतर नक्कीच कमी करतील या 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 56 झालेली आहे. म्हणजे 56 धावा झालेल्या आहेत आणि विजय झालेला आहे तो 90चा संघ. वाहणाऱ्या नद्यांनी नटलेल्या महाराष्ट्राचा गौरव करताना नाणेफेकी पोलादी मनगटाने मिळवून दिलेल्या स्फूर्तीतून शब्द उमटतात ते हे